विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर परीक्षेत मार्क मिळवायचे असतील तर आपल्याला स्पेलिंग अचूक समजून घेणं गरजेचं असतं. मग परीक्षेत मार्क मिळवायचे असो किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शब्द वाचनाचा सराव असो किंवा प्रॅक्टिस असो, हे जर आपल्याला अचूक समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी काही नियमावली असते, काही रूल्स असतात. ते रूल्स आपल्याला माहिती असायला, ते जर आपल्याला माहिती झालेत किंवा ते जर आपण समजून घेतलं तर दिलेला शब्द, ती स्पेलिंग किंवा त्याचं प्रोनाउन्सिएशन आपण करेक्ट करत असतो, अचूक करत होत नाही. ठीक आहे. एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पहा या ठिकाणी एक स्पेलिंग लिहिलेली आहे कॅट आणि दुसरी स्पेलिंग लिहिलेली आहे पा. सुरुवातीला जे अक्षर आहेत सी ए, त्याचबरोबर दुसऱ्या स्पेलिंग मध्ये सुद्धा सी ए आहे. बरोबर. सी ए टी कॅट, सी ए के ई. बघा, सी ए टी कॅट उच्चार कसा होतोय? कॅट. या ठिकाणी जरी समजा सी ए के ई असेल तरी या ठिकाणी क्या उच्चार होत नाही, तर या ठिकाणी उच्चार होत असतो के होत असतो, म्हणजे केक होत असतो. जर समजा असे शब्द आले असतील तर वाचन कसं करायचं? गोंधळून जाऊ नका. तर आपल्या आजच्या टॉपिकच्या माध्यमातून आपण ह्या सर्व गोष्टी क्लिअर करणार आहोत. जर समजा ह्या प्रकारचे शब्द आले असतील, लेटर्स आले असतील, तर त्या शब्दाचा उच्चार, त्या शब्दाचं वाचन कसं करावं हे आजच्या टॉपिकच्या माध्यमातून आपल्याला समजायला मिळणार आहे. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजेच काय, तर इंग्रजी वाचताना शब्दाचा अचूक उच्चार आपल्याला करता येणं अपेक्षित आहे. जर उच्चार चुकत असेल तर त्या शब्दाचा अर्थ चुकीचा होत असतो आणि म्हणून आपल्याला या सर्व गोष्टी माहिती करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ओके. तर मित्रांनो, अशाच वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण हा जो आजचा टॉपिक आहे, इंग्रजी स्वर, ए चे उच्चार व नियम, हा टॉपिक आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. हा जो काही टॉपिक आहे तो आहे इंग्रजी स्वर, ए चे उच्चार आणि नियम. इंग्रजी स्वर किती आहेत? तर 5 आहेत. बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेला आहे. ओके. तर पहिला जो स्वर आहे ए चे उच्चार आणि त्याचे नियम आपण समजून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. म्हणून सविस्तर पहा, गोंधळ करू नका, व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या. म्हणजेच त्या ज्या काही गोष्टी असतील किंवा जे शब्द वाचन करायचे असतील ते आपण अचूक रीड करू शकू, कोणतीही मिस्टेक्स आपल्याकडून होणार नाही. त्यासाठी पहा. ओके. पहा, यासाठी नियम फार महत्वाचे आहेत. पहिला नियम पहा, ए चा उच्चार पहिला आ आपण समजून घेतोय. ए जर आला असेल तर त्याचा उच्चार काय करायचं? ऍ करायचा. ऍ. ओके. ऍ असा त्याचा उच्चार करायचा. त्याचा नियम काय सांगतोय? जेव्हा दोन व्यंजनांच्या मध्ये ए येतो तेव्हा त्याचा उच्चार ऍ असा होत असतो. दोन व्यंजनांच्या मध्ये जर ए आला असेल तर अशा वेळेस ए चा उच्चार कसा होत असतो? तर ऍ असा होत असतो. जसं की या ठिकाणी स्पेलिंग लिहिलेली आहे. स्पेलिंग आपण या पद्धतीने लिहितोय आपल्या सर्वांना समजण्यासाठी. बी अधिक ए अधिक टी म्हणजेच काय, तर ह्याचा उच्चार काय झाला? बॅट झाला. म्हणजेच काय, पहा, जर समजा दोन व्यंजनांच्या मध्ये, व्यंजन आपले जे स्वर आहेत ते आहेत ए, ई, आय, ओ, यू, हे काय आहेत? आपले इंग्रजी स्वर आहेत. मग हे स्वर या ठिकाणी आपण ए या स्वराचा उच्चार आणि त्याचे नियम समजून घेतो. जर समजा दोन व्यंजनांच्या मध्ये ए आला असेल तर अशा वेळेस ए चा उच्चार ऍ. ओके. म्हणजेच टी आणि बी काय आहेत? बी आणि टी हे व्यंजन आहेत, कॉन्सोनंट आहेत, आणि ए हा ओवल्स आहे. ओके. म्हणजेच दोन व्यंजनांच्या मध्ये जर ए आला असेल, या ठिकाणी हा जो अक्षर आहे बी तो व्यंजन आहे, टी हा सुद्धा व्यंजन आहे, आणि म्हणून अशा वेळेस ए चा उच्चार ऍ असा होत असतो. म्हणजेच ब, बी चा ब. ए दोन व्यंजनांच्या मध्ये असल्यामुळे
अर्धा चंद्र म्हणजेच ब वर अर्धा चंद्र ब्या आणि टीचा उच्चार ट, बॅट. ओके. पुढे पहा सी प्लस ए प्लस पी. आता या ठिकाणी काय उच्चार होईल? सी ए पी. आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण हे शब्द वाचलेले आहोत. फक्त आपल्याला नियमानुसार या सर्व गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत. नियमानुसार जर आपण ते वाचलं तर कोणतेही मिस्टेक्स होणार नाही, कोणतेही मिस्टेक होणार नाही. ओके, म्हणजे आपण परफेक्ट आपण ते रीड करू. सी ए पी म्हणजेच या ठिकाणी पहा क्या. ओके. एफ प्लस ए प्लस टी काय होईल? एफ चा प, ए चा ए म्हणजेच फॅट, फॅट. पी प्लस ए प्लस एन. पी हा व्यंजन आहे, एन हा व्यंजन आहे. दोन व्यंजनांच्या मध्ये जर ए आला असेल तर त्याचा उच्चार होत असतो ऍ, म्हणजेच प, पीचा प. ए आलेला आहे दोन व्यंजनांच्या मध्ये, त्याचा उच्चार झाला प्या, एनचा न, पॅन. किती सोपा आहे, बरोबर की नाही? आणि येतच असेल तुम्हाला, काय येत असेल? ए प्लस डी. ओके. पुढचा पहा सेकंड रूल्स. एचा उच्चार ए. एचा उच्चार ए केव्हा होत असतो किंवा कशा पद्धतीने होत असतो त्यासाठी नियम फार महत्वाचा. जर शब्दाच्या शेवटी ई असेल, बघा, जर शब्दाच्या शेवटी ई असेल, इन ब्रॅकेट ए प्लस व्यंजन प्लस ई, म्हणजेच रचना स्ट्रक्चर कसा असायला हवा? ए प्लस व्यंजन प्लस ई ब्रॅकेट कंप्लीट. तर एचा उच्चार त्याच्या नावाप्रमाणे म्हणजे ए प्रमाणेच ए असा उच्चार होत असतो आणि शेवटी जो ई असतो तो मात्र सायलेंट असतो. जर दिलेल्या स्पेलिंग मध्ये अशी जर रचना असेल, ए प्लस व्यंजन प्लस ई अशी जर रचना असेल, तर अशा वेळेस त्यामध्ये असणारा जो ए असतो त्याचा उच्चार त्याच्या नावाप्रमाणेच ए होत असतो. शेवटी असणारा जो ई असतो तो मात्र सायलेंट असतो. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून आपण समजून घेतो. एम प्लस ए प्लस के प्लस ई. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, स्ट्रक्चर पहा. ए प्लस व्यंजन प्लस ई. ए हा स्वर, या ठिकाणी ही रचना आपण समजून घेतो. ए आहे, नंतर लास्टला ई आहे आणि मध्ये व्यंजन आहे. के काय आहे? व्यंजन आहे. जर अशा प्रकारची रचना असेल किंवा स्ट्रक्चर असेल तर तेव्हा त्या शब्दातील ए जो असतो त्याचा उच्चार कसा होत असतो? त्याच्या नावाप्रमाणेच होत असतो. म्हणजेच या ठिकाणी पहा, एमचा उच्चार म, ए आलेला आहे, ए नंतर व्यंजन आहे आणि व्यंजनानंतर ई आहे, म्हणजेच हा स्ट्रक्चर आहे. हा स्ट्रक्चर जर आलेला असेल तर एचा उच्चार कसा होत असतो? ए होत असतो म, म्हणजेच म वर आपण मात्रा दिला मे आणि केचा क. ई कसा आहे? सायलेंट आहे. म्हणजेच हा शब्द काय झाला? मेक झाला. काय झाला? मेक झाला. फोनिक फार महत्वाचे आहे. ओके. या ठिकाणी पहा, सी प्लस ए प्लस के प्लस ई. सेम रचना आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेतला होता. सी, ओके, ए प्लस के प्लस ई. स्ट्रक्चर या ठिकाणी पहा, ही रचना आहे. म्हणजेच ई कसा असेल? सायलेंट असेल. केचा उच्चार क, एचा उच्चार त्याच्या नावाप्रमाणे आणि सी चा उच्चार क. म्हणजेच या ठिकाणी जो काही प्रोनाउन्सिएशन आहे तो केक असा होत असतो. पुढे पहा, एन प्लस ए प्लस एम प्लस ई इज इक्वल काय असेल? एनचा न. ओके, न. रचना पहा, ए प्लस व्यंजन प्लस ई. म्हणजेच अशी जर रचना असेल तर एचा उच्चार नावाप्रमाणे म्हणजेच न वर मात्रा दिला ने आणि एम, एमचा म. ई कसा असतो? शांत असतो. म्हणजेच कसा?
तर सायलेंट असतो. म्हणजेच हा जो काही शब्द आहे तो काय झाला, नेम झाला. पुढे 2 शब्द दिलेले आहेत, त्याचं प्रोनाउन्सिएशन काय असेल, उच्चार कसा होईल, जर आपल्याला येत असेल तर कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे, हा आपला होमवर्क असेल. म्हणजे आपल्याला किती समजलं ते लक्षात येईल. पुढे पहा 3 नंबर, एचा उच्चार आ. एचा उच्चार कसा, आ होत असतो जेव्हा ए नंतर, बघा फार महत्वाचे नियम आहेत, स्किप करू नका व्हिडिओ, संपूर्ण पहा, आपल्यासाठी फार महत्वाचे. जेव्हा ए नंतर आर हे अक्षर येते तेव्हा त्याचा उच्चार लांब आ असा होत असतो. लांब आ. जेव्हा ए नंतर आर हे अक्षर येते तेव्हा त्याचा उच्चार लांब आ असा होत असतो. एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी आपण घेतलेले आहेत, पहा, सी प्लस ए प्लस आर. बघा, जर अशी रचना असेल, ए नंतर म्हणजेच हा ए आहे त्याच्यानंतर आर आलेला आहे, तर हा जो ए आहे त्याचा उच्चार कसा होत असतो, लांब आ असा होत असतो. म्हणजे सी ए आर, कार. आपण कार म्हणत नाही, कार, कार. ओके. एफ ए आर, एफ प्लस ए प्लस आर. ए नंतर जर आर आला असेल तर ए चा उच्चार लांब करायचा, हार. जे प्लस ए प्लस आर, ए नंतर आर आलेला आहे म्हणजेच ए चा उच्चार कसा होईल, लांब आ होईल. जे, जा, जा. ओके. या ठिकाणी क्वेश्चन मार्क देतोय, बघा उत्तर येत असतील तर सोडवायला विसरू नका, मुद्दामच देतोय. स्वतःच्या आपल्या ज्ञानामध्ये भर पाडायची असेल तर माहिती समजून घ्या आणि जे एक्झाम्पल दिलेले आहे ते सोडवायला विसरू नका. 4 नंबरचा नियम आहे, एचा उच्चार अ असा होत असतो. एचा उच्चार अ केव्हा होत असतो, पहा, जर ए नंतर डबल एल, एल के किंवा डब्ल्यू ही अक्षरे आली तर त्याचा उच्चार अ असा होत असतो. अ. जर ए नंतर डबल एल, एल के किंवा डब्ल्यू ही अक्षरे आली असतील तर तेव्हा ए चा उच्चार अ असा होत असतो. एक्झाम्पल आपण या ठिकाणी समजून घेतोय, पहा, ए प्लस डबल एल म्हणजेच काय, तर ए चा उच्चार कसा होत असतो, अ होत असतो. आणि डबल एल म्हणजेच काय, तर ऑर. म्हणजेच या पद्धतीने तो शब्द होत असतो, ऑर. पहा, बी प्लस ए प्लस डबल एल, बी ए डबल एल. ए नंतर जर डबल एल आले असतील तर त्याचा उच्चार कसा होत असतो, बीचा ब, बॉल, बॉल असा त्याचा उच्चार होत असतो. सी ए डबल एल, कॉल. म्हणजेच डबल एल असल्यास त्याचा उच्चार अ होत असतो, हे लक्षात आलं असेल. एल आणि के असेल, एल आणि के जर आलं असेल तर अशा वेळेस सुद्धा त्याचा उच्चार कसा होत असतो, अ असाच होत असतो. पहा, या ठिकाणी डब्ल्यू प्लस ए प्लस एल के म्हणजेच काय, ए नंतर जर एल के असेल तरी सुद्धा त्याचा उच्चार कसा होत असतो, अ असा होत असतो. म्हणजेच डब्ल्यू ए एल के, वॉक, वॉक, वॉक. ओके. या ठिकाणी पुन्हा डब्ल्यू ही अक्षर आली असेल, पहा, ए नंतर जर डब्ल्यू असेल, एल प्लस ए प्लस डब्ल्यू, डब्ल्यू ए नंतर जर डब्ल्यू आला असेल तेव्हा सुद्धा त्याचा उच्चार कसा होत असतो, अ असाच होत असतो. म्हणजेच या ठिकाणी लॉ असा त्याचा उच्चार झाला, लॉ. रॉ, क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क, इथे सुद्धा क्वेश्चन मार्क देतो. लक्षात आलं असेल तर सोडवायला विसरू नका. पुढे पहा, शेवटचा नियम आहे, आणखीन एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. 5वा नियम, एचा उच्चार अ. एचा उच्चार अ केव्हा होत असतो, तर शब्दाच्या सुरुवातीला किंवा काही लांब शब्दाच्या शेवटी एचा उच्चार अतिशय हलका म्हणजे अ असा होत असतो, हलका अ होत असतो.
या ठिकाणी आपण लांब आ किंवा अ असं समजून घेतलं. या ठिकाणी आ लांब आ होत असतो, अ होत असतो. या ठिकाणी हलका अ उच्चार होत असतो. कसा होत असतो तर पहा, या ठिकाणी स्पेलिंग आहे ABOUT, अबाउट. पहा, A+B+U+T, पहा, अबाउट. दुसरा आहे A+F+T+E+R, या ठिकाणी हा टी आहे. आफ्टर किंवा आफ्टर असंही आपण रीड करत असतो. या ठिकाणी पहा, A+W+A+Y. नियम काय सांगतोय आपल्याला, शब्दाच्या सुरुवातीला किंवा काही लांब शब्दाच्या शेवटी एचा उच्चार अतिशय हलका म्हणजेच अ असा होत असतो. तर या ठिकाणी अवे असा होत असतो, आफ्टर असा होत असतो, अबाउट असा होत असतो. असे शब्द आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे शब्द अचूक केव्हा आपण वाचू शकतो, जेव्हा आपल्याला नियम माहिती असतील, नियमावली माहिती असेल, त्याचे उच्चार माहिती असतील, तेव्हाच आपण ते शब्द अचूक रीड करू शकतो. म्हणजेच आपण कोणताही मिस्टेक, कोणतीही चूक आपण करणार नाही. तर 2 शब्द दिलेले आहेत, ते तुम्ही सोडवा आणि त्याचा अर्थ काय असेल ते समजून घ्या. या ठिकाणी पहा, ए ची जोडाक्षरे जर आलेली असतील, ए ची जोडाक्षरे आपण त्याला ब्लेंड्स असे म्हणत असतो, ब्लेंडिंग वर्ड्स आपण म्हणत असतो. ए आय जर आला असेल, जर ए आय सलग आले असतील तर त्याचा उच्चार ए होत असतो. त्याचे शब्द आहेत पहा, या ठिकाणी ए आय आहे, ए आय, ए आय. रेन, पेन, ट्रेन, मेन. रेन उच्चार कसा आहे, रेन, ए उच्चार आहे, रेन, पेन, ट्रेन, मेन. ओके. जर समजा दिलेल्या स्पेलिंग मध्ये ए वाय आलेला असेल तरी सुद्धा त्याचा उच्चार ए सारखा होत असतो. पहा, DAY, ए वाय आहे, डे, ए. PLAY, ए वाय आहे, प्ले, ए उच्चार होतो. या ठिकाणी काय उच्चार असेल आणि या ठिकाणी काय उच्चार असेल, कमेंट बॉक्सच्या माध्यमातून उत्तर द्यायला विसरू नका. अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन लगेच प्रेस करा, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळू शकेल. ठीक आहे, लवकरच भेटू पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.